तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर सार्वजनिक पातळीवर उघड पाडू, हे शब्द आहेत सुप्रीम कोर्टाचे। सुप्रीम कोर्टाने अशा कडक शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारला झापलंय। कोणत्याही सरकारसाठी सुप्रीम कोर्टाकडून ताशेरे ओढलं जाणं ही लज्जास्पद बाब आहे। सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नेमकं का सुनावलं, कोणत्या विषयावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला एवढं झापलं, सगळं सांगते। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। राज्यातील रेंगाळलेल्या खटल्यांबाबत म्हणजेच संथ गतीने चालणाऱ्या सुनावण्यांवरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या जामिनाच्या अर्जाशी संबंधित हे प्रकरण। आरोपी 4 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होता, मात्र एवढा काळ उलटल्यानंतर सुद्धा खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू आहे। यावरूनच सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला झापलं। जामीन अर्जाला कडाडून विरोध करायचा, मात्र खटल्याची सुनावणी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कोणतीही पावलं उचलायची नाहीत, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला झापलं। जर असंच सुरू राहिलं तर आम्ही तुम्हाला सार्वजनिक पातळीवर उघडं पाडू, अशा कडक शब्दांमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला इशारा दिला। कोर्टात नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगते। एका विदेशी नागरिकानं जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। न्यायमूर्ती हसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीसाठी सादर करण्यात आली। अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली आरोपीला अटक करण्यात आली। तो गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात होता। त्याच्याच जामीन अर्जावरील सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टासमोर धक्कादायक माहिती आली। या खटल्यामध्ये कनिष्ठ न्यायालयात म्हणजेच लोअर कोर्टात 86 तारखा पडल्या, म्हणजेच 86 वेळा झालेल्या सुनावणीमध्ये 53 वेळा पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजरच केलं नाही। 4 वर्षांमध्ये 34 पैकी फक्त 2 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली, अशी माहिती सुप्रीम कोर्टासमोर आली। यावरूनच सुप्रीम कोर्टाने चांगलेच खडेबोल सुनावले। आता सुप्रीम कोर्टाने यावर सरकारला का सुनावलं, तर पोलिसांची कार्यपद्धती जर ढिसाळ असेल त्याची थेट जबाबदारी सरकारवर येते। पोलीस प्रशासनातील या निष्काळजीपणावरूनच सुप्रीम कोर्टाने सरकारवर नाराजी व्यक्त केली। सुप्रीम कोर्ट काय म्हणालं तेही ऐका। महाराष्ट्रातून दररोज अशा प्रकारची प्रकरणं आमच्या समोर येतात। न्यायालयीन तपासात पुरावे कमकुवत असतात, तरी सुद्धा राज्य सरकार जामिनाला जोरदार विरोध करतं। पण दुसरीकडे खटला चालवण्याबाबत अनास्था दाखवली जाते। 4 वर्षात फक्त 34 पैकी केवळ 2 साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाणं हे लज्जास्पद आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं। सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटलं, आरोपीला वेळेत कोर्टात हजर न करणं ही महाराष्ट्र सरकारची गंभीर चूक आहे। जर राज्य सरकार जामिनाला विरोध करत असेल तर खटला सुरळीत चालवणं हे देखील त्यांचंच कर्तव्य आहे, असं देखील सुप्रीम कोर्ट म्हणालं। सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने वकिलाने सुद्धा बाजू मांडली। वकील काय म्हणाले, तर राज्य सरकार आता खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला सर्व आरोपींना कोर्टात हजर करतं। पण महाराष्ट्र सरकारच्या या बाजूनंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाने समाधान व्यक्त नाही केलं, उलट सुप्रीम कोर्टाने आदेशच दिले। सुप्रीम कोर्ट काय म्हणालं, तर दर आठवड्याला किमान 4 साक्षीदारांची साक्ष लोअर कोर्टाकडून म्हणजेच कनिष्ठ न्यायालयात नोंदवली जावी। भविष्यात अशी दिरंगाई झाल्यास अधिक कठोर पावलं उचलली जातील, असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं। पुढे कोर्टाने हे देखील स्पष्ट केलं की भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला जलद म्हणजेच लवकर न्याय मिळवण्याचा मूलभूत अधिकार देतं। जर एखादा आरोपी अनेक वर्ष तुरुंगात राहिला आणि खटल्याची सुनावणीच पुढे सरकली नाही तर तो न्याय नाकारण्यासारखा आहे, असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं। या सगळ्यांवरून एक गोष्ट काय स्पष्ट होते की सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेत। सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला सुनावण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, पण अशा प्रकारे तुम्हाला जनतेसमोर उघडं पाडू, अशा कडक शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला पहिल्यांदाच सुनावलं आहे। त्यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं, सुप्रीम कोर्टाने ज्या कडक शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारला सुनावलंय त्यावरची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।